लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवस हिंगोलीचा दौरा करतात। हिंगोली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे आज आणि उद्या 4 सभा घेतील। त्यांची पहिली सभा वसमतमध्ये होणार आहे। सकाळी 11 वाजता कृष्णा गार्डन मंगल कार्यालय इथे सभेचं आयोजन करण्यात आलंय। हिंगोलीची जागा ठाकरे गटाकडे असावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार का याची उत्सुकता असेल। तर उद्धव ठाकरे यांची सभा आणि त्यांचा जनसंवाद, उद्धव ठाकरेंचा दौरा आणि त्यांची जनसंवाद सभा याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे सर्वात अगोदर हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतायत। तब्बल 2 दिवसीय लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांची आज पहिली जो सभा आहे ते कुटुंब संवाद सभा वसमतमध्ये आयोजित करण्यात आली आहे। वसमत शहरालगत असलेल्या कृष्ण मंगल कार्यालयावर या ठिकाणी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघ तसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। अनेक वेळा या लोकसभा मतदारसंघानं शिवसेनेला खासदार दिला आहे, त्यामुळे यावेळेससुद्धा उद्धव ठाकरे यांना हिंगोलीमधून खासदार निवडून येईल ही अपेक्षा आहे। त्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे हिंगोली लोकसभेची जागा स्वतःकडे घेण्यासाठी आग्रही आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा दौरा आहे। आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह मराठवाड्यातील जे शिवसेनेचे बडे नेते आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। खरं पाहायला गेलं तर हिंगोली लोकसभेसाठी स्थानिकचा उमेदवार द्यावा अशी मागणी शिवसेनेकडून केली जाते, अनेक शिवसैनिकांकडून केली जाते। त्यामुळे उद्धव ठाकरे उमेदवार घोषित करताना ह्या बाबी लक्षात घेणार का? आज उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आजच्या होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। हिंगोलीतून उमेदवार जाहीर होऊ शकतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आज सायंकाळी कळमनुरीमध्ये म्हणजेच संतोष बांगर यांच्या होम ग्राउंडमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांची तोफ गडाडणार आहे। त्यामुळं आजच्या होणाऱ्या या 3ही सभांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, वसमत, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।